या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि मी उल्हास सोमासे यांना विनंती करतोय आणि संजय भाई या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा उल्हास सोमासे यांच्या शुभ हस्ते दिला जाईल हा प्राइज. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये पहिली मॅन ऑफ द मॅच मिळते आयलेश मात्रेला. अनेक मॅन ऑफ द मॅच त्याने पटकावलेत परंतु या लीग मधली पहिली मॅन ऑफ द मॅच. 40 धावा 15 बॉल मध्ये. वेल प्लेड आयलेश मात्रे, अभिनंदन. थांब आयलेश, घसा बसलाय नक्कीच. खर तर तुझा अनुभव देखील आम्हाला शेअर करायला आवडलं असतं 100%. आयलेश मात्रे ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आयलेश चला घाई करा आता, सकाळपासून आम्ही घाई करतोय. गालावरती येते लाली, असा येतोय सगळ्यांचा बालक अरे परमेश माली. गालावरती येते लाली, अरे स्वयंपाक कर तू. उमेश भगत कुठे आहे? या बायांवर डान्स केला असतं त्याने. उमेश भगत डान्सर पहिल्या दिवसामध्ये काय जबरदस्त. इंस्टाग्रामवर तुम्ही खर तर कालच्या दिवसामध्ये 4000 पेक्षा लाईक्स त्याला एका काही तासामध्ये मिळाले. उमेश भगत अशा गीतांवर डान्स करणारे हे डान्सर, आज त्यांचीही आठवण झाली अशा संगीतानं. चला मॅचला करतो आपण आता सुरुवात. एक महत्वाचा सामना आहे, अतिशय महत्वाचा. म्हटलं तर किमान एका ट्रॉफीसाठी पात्र ठरेल जो जिंकेल तो, म्हणजे जिंकू किंवा मरू. पाचगाव प्रीमियर लीग पहिल्या वर्षामध्ये आणि या पहिल्या वर्षामध्ये बघा अंतिम क्षणापर्यंत सेमीफायनलच्या लढतीपर्यंत आता दोन संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्यांच्या विरोधात गणराज स्पोर्ट्स उल्वे. उल्वे 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 गावातील हे संघ, दोन्ही ओनर विजय शेठ खारकर विरुद्ध भालचंद्र मडवी. या दोन ओनर मध्ये, दोन संघमालकांमध्ये लढत आहे आयलेश मात्रे विरुद्ध चंदन मडवी. आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दोघांचा खेळी तेवढाच बहरलाय. चंदन मडवी आणि आयलेश मात्रे, लिजेंड विरुद्ध यंगस्टार. असा हा एक खरं तर टेनिस क्रिकेटचा हा युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच पाचगाव प्रीमियर लीग. ग्रामस्थ मंडल उल्वे, तरगर, कोंबडपुजे, मोहा, गणेशपुरी अशा 5 गावांची ही लीग. पहिल्या सत्राचा खेळ सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झालीत. पुन्हा एकदा उपस्थित सर्व पाचगाव ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व आमच्या ग्रामस्थांचं करतोय सहर्ष स्वागत. फार महत्वाचा मॅच आहे. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये आता मात्र नॉकआउट म्हणजेच लीग म्हटली ना तर तुम्हाला या शेवटच्या सामन्यामध्ये, या महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला
दोन्ही संघांकडनं चांगला खेळ पाहायला मिळेल. सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं करतोय स्वागत. व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचं करतोय स्वागत आणि घेऊन जातोय थेट मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र सामना सुरू होतोय. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्यांच्या विरोधात अर्थातच गणराज स्पोर्ट्स उल्वे. टॉस जिंकला ऐलेश मात्रेच्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने आणि आमंत्रित केलंय चंदन मडवीच्या संघाला, अर्थातच गणराज स्पोर्ट्स. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, काय जबरदस्त इनसाइड आउट लॉफ्टी स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे डीप कव्हर पॉइंटला. येतोय चंदन मडवीच्या बॅट मधून पहिला चौकार. कष्ट कष्ट घ्यावे लागतील या मॅच मध्ये, कारण मनुष्य खर तर मित्रांनो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाहीये. पहिला चौकार, तदनंतर वाईड इज लॉंग ऑफ कडे. हाही चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार ओव्हर द रोप. चंदन मडवी ठोकतोय चौकार. गुड स्टार्ट, गुड स्टार्ट हाला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चंदन मडवी चंदनासारखा दळवळतोय, चंदनासारखा बहरतोय, नावाप्रमाणे कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बंटी डोलकरच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक 2 चौकार. चंदन मडवी सांगतोय, खेळ असो व आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. अशा परिस्थितीमध्ये डिफेन्सिव्ह स्ट्रॉक 30 यार्ड सर्कलच्या जवळपास सिली मिडॉन कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातला लास्ट शेवटचा सामना. बघा किती लवकर सामना, 3:36 झालेत आणि या सामन्याला शेवटच्या सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासून केलेली अगदी जलद सुरुवात. पुन्हा एकदा सरळ इनफिल्डच्या वरून अगदी लॉंग ऑन क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हाही होतोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. तेरा धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार. बंटी डोलकर गोलंदाजीच्या भूमिकेत असताना चंदन मडवी आणि त्याचा साथी फलंदाज योगेश मात्र ना आई कव्हर. काय जबरदस्त ज्या पद्धतीनं शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं स्क्वेअर ऑफ द विकेट ठोकतोय योगेश मात्रे चौकार. सुरुवात चांगली, सर्वात मी म्हणेन गुड स्टार्ट, बिगिनिंग गुड स्टार्ट. सुरुवात चांगली झाली आहे आणि या सुरुवातीच्या मुलं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 17. पहिलाच ओव्हर सुरू आहे. 5 बॉल मध्ये 17 धावा वसूल केल्यात गौरी स्पोर्ट्स उल्वा टीमच्या अगेन्स्ट गणराज स्पोर्ट्स उल्वे टीमनं. शॉट अँड बॉल, क्षेत्ररक्षक आहे उभा. इट्स अ बिग विकेट. फलंदाज होतोय झेलबाद. योगेश मात्रे जाईल तंबूच्या श्रेयाला. क्या बात आहे. योगेश मात्रे बाद झाला. 17 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. परंतु सागर मडवी कुठे आहे याकडे सर्वांचं लक्ष. आता तुम्हाला विशाल भायानं 3000 रुपयाचं बक्षीस लावलंय. रोख रक्कम आमच्याकडे जमा केली आहे. सागर मडवे कॅच पकडलात तर तुम्हाला 3000. विकेट किपर आयलेश मात्रे तुझ्याकडे कॅच आली तर अशी फेक
सागर मडवीकडे तुलाही अर्ध पैसे मिळतील, म्हणजे 1500 दोघांना मिळतील. विशाल भायांनी लावलेलं हे पारितोषिक आहे. जेल साठी रोख रक्कम 3000. गोलंदाज अश्वित खारकर. पुढे आला एक स्टेप फॉरवर्ड अँड प्ले कॅच होता अश्वित कडे. कॅच ड्रॉप झाली आहे, वेगानं आला होता. कारण अशा परिस्थितीमध्ये चेंडू फेकायचा आणि झेल पकडणं फार कठीण असतं. जर झेल चिपकला तर चिपकला, अन्यथा फार कठीण असतं मित्रांनो या क्षणाला. परंतु चंदन मडवीचा तो झेल होता. डॉट जातोय. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 17. पुन्हा एकदा सरळ लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू उडलाय, फ्लाय झाला होता, मात्र एका हाताने चेंडू अडवलाय, फेकलाय. मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 18. खूप महत्वाचा मॅच आहे, अतिशय महत्वाचा. कारण अशा वेळेस ज्यावेळी आपण सेमीफायनलचा प्रवास गाठतो ना, आणि त्यावेळी त्या सामन्यामध्ये आपण पराभूत होतो ना, त्यावेळी फार दुःख होतो. ते दुःख झाले तुषार कोहलीला. आमच्या बाजूला उजव्या हाताला बसलाय कालच्या दिवसामध्ये. ये क्या बात आहे. सचिन पाटीलचा अगला वेगळा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. सचिन पाटीलनं अशा प्रकारचा फटका कधी खेळला नसेल, परंतु आज गोलंदाज थोडासा लेग ब्रेक केल्या कारणानं तो चेंडू रिव्हर्स शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न करतोय. एकदा सरळ खणून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र एक धाव सहज पूर्ण होतोय. तू तू माय माय. नो यस नो यस यस नो. कॉल थोडासा चुकला होता, कदाचित रनआउट होण्याचं चिन्ह संकेत होता, आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या धावफलकावर 19. षटक क्रमांक सुरू आहे दुसरा. अश्वित खारकर खूप चांगली गोलंदाजी आता म्हणावी लागेल. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत अश्वित खारकरनं, फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चंदन मडवी सामना करेल अश्वित खारकरच्या पुढील बॉलला. थोडस स्लोवर बॉल फेकतोय, कमी गतीचे चेंडू फेकतोय, चेंडूला वळण देतोय, फिंगर रोल करतोय, लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि त्याच कारणानं कदाचित हे दोन्ही अनुभवी खेळाडू ज्या पद्धतीने आपण फलंदाजी करताना पुढे जाऊन केलेला प्रयत्न, बॅट्समन आउट. हो अश्वित खारकरनं बरोबर चुकवलं चंदन मडवीला. इट्स अ बिग विकेट. चंदन मडवी जाईल तंबूच्या श्रेयाला. विकेट. मुख्य फलंदाज चंदन मडवी बाद झालाय. आता जो अडथळा होता ना, तो गौरी स्पोर्ट्स उळवे संघाचा अडथळा दूर झालाय असं म्हणावं लागेल. सागर मडवीकडे कधी कॅच जाणार. विशाल मडवी यांच्याकडनं 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सागर कमरेवर हात ठेवून आहे. कॅश देखील जमा आहे. विशाल मडवी बोकड कॉमेंटेटर, गाव कपचे आमचे बोकड कॉमेंटेटर म्हणून त्यांना आम्ही ओळखतो. आणि काल खूप चांगला खेळ केला विशाल मडवीच्या टीमनं. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाली आहे, आनंद आहे त्यांना. तर नवीन बॅट्समन मैदानात संकेतसाठी समोर दिलेला बॉल, कोणी क्षेत्ररक्षक नाही, निर्जन स्थळावरून हा सरळ साइड स्क्रीनच्या वरून जातोय चेंडू. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. जबरदस्त फटका ठोकला इथे. मात्र चंदन मडवी जरी बाद झाला असला ना, संकेत भोईरनं आल्या आल्या चौकार ठोकून संघाला नेऊन ठेवलंय 23 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. अश्वित खारकरच्या ओव्हरमध्ये जरी चौकार आला असला तरी फक्त 6 धावा आल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 2 एकूण गडी बाद 23 धावा. 2 बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. खर तर हा खूप महत्वाचा मॅच आहे. खेळ हरला तरी चालेल, पण खेळताना जिंकणाऱ्याला घाम फुटला पाहिजे असा खेळ करावा लागेल.
मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या मॅच मध्ये सचिन पाटील येतोय स्ट्राईकला, तर गोलंदाज आयलेश म्हात्रे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न मारा करत असतो नेहमीच, आपण पाहतोय आयलेशला. बरेच डावकुरे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न मारा करत असतात, परंतु आयलेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न मारा करेल. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट असतो. सचिन पाटील समोर आहे. आता सचिन पाटील कशा प्रकारे त्याला प्रत्युत्तर देईल हे पाहावं लागेल. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. हा काय फटका सजवलाय, चपराक लगावले सचिन पाटीलनं आयलेश म्हात्रेवर लगावलाय. हा वाईडिश काउ कॉर्नर क्षेत्राकडे खणखणीत षटकार. एकशे 85 वा षटकार या लीग मध्ये पाहायला मिळतोय तिसऱ्या दिवसामध्ये. 185. ये क्या किया सचिन भाई, डॉट बॉल. सचिन भाई ये जो स्ट्रोक खेल रहे हैं आप गलत खेल रहे हैं, मैं कहूंगा. सीधे बल्ले से आते हैं स्ट्रोक. अगर सीधे सीधे उंगली से घी निकलते तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. फुलर लेनचा बॉल सरळ बॅटने केला, चेंडूला बॅटला दंडू दंदन करत चाललाय सीमारेषेच्या जवळ. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या टोटल 31 रन्स. सागर मडवी याच्याकडे फोकस केला जात आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सिप, पुन्हा एकदा एक धाव. सागर मडवीने चेंडू जरी स्टॉप केला ना, हाताला लागून जरी स्टॉप केला ना, तुम्ही कसाही स्टॉप करा तरी तुम्हाला 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हा प्रेम आहे विशाल मडवी यांचा, भायांचा तुमच्यावर. 3000 रुपयाचं बक्षीस त्यांनी लावलंय. चेंडू खडून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंटला संकेत भोईरला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कॅच आउट. आता नवीन फलंदाज मैदानात येतोय आकाश मडवी. हे अस्त्र ठेवलं होतं शेवटच्या क्षणाला शेवटच्या गोलंदाजांवर. ते अस्त्र आता बाहेर काढलंय मी म्हणेन आकाश मडवीच्या स्वरूपात. इनेट नंबर 5 5व्या क्रमांकावर येतोय सचिन पाटील सोबत आकाश मडवी. कशा प्रकारे फलंदाजी करेन. आयलेशने विकेट काढली आहे संकेतची. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 32. षटक क्रमांक सुरू आहे 3रं. धावसंख्या 32. 3 गडी बाद 32 अशी धावसंख्या. आकाशनं सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चांगला फटका केला होता एक्झिक्यूट, मात्र केवळ मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं 11.0च्या सरासरीनं 3 ओव्हर झालेत आणि 33 धावा धावफलकावर लागल्यात. 3 गडी बाद. पुन्हा एकदा सांगतो, डीजे वाजवायच्या अगोदर सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 विकेट 33 धावा. 11.0च्या सरासरीनं ही धावसंख्या धावफलकावर जमा झाली आहे. आता अंतिम शेवटचे स्लॉग ओव्हर 2 षटक बाकी आहेत. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाचगाव प्रीमियर लीग म्हटलं ना तर खरं तर खेळ असो वा आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजेल, त्यामुळं आता कोणालाच कमजोर समजेल त्याला सामर्थ्य दाखवण्याची ही तुमची परीक्षा आहे. आकाशसाठी हा बॉल, स्लोवर बॉल, पॅडीचा आणि हलकस तटवलंय शॉर्ट पॉइंट कडे क्षेत्ररक्षक उभा होता. एक सिंगल आली आहे. एका धावेने 34 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रयत्न करावे लागतील, मोठमोठे फटके खेळावे लागतील, चांगला धावसंख्येचा टार्गेट सेट करावा लागले, कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाहीये. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास मात्र चुकू नये. शॉर्ट पिच बॉल, सचिन पाटील कॉट बिहाइंड द विकेट. बॅटचा काहीसा स्पर्श ब्रश झाला बॉल आणि विकेट किपरने टिपलाय झेल. अजून एक विकेट. आणि ही बघा, या विशाल मडवी आणि पारितोषिक लावलंय आकाश मडवी, ज्या फलंदाजाने 3 षटकार लगातार ते महत्वाचं आहे. लगातार 3 षटकार आकाश मडवीने ठोकले तर 3000, आणि नाही मारले तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा. हा, संध्याकाळी येतील कामा, नाही होतात जमा. बॉल मात्र डॉट फेकलाय पॅडीनं. खूप चांगली गोलंदाजी बघा. पॅडीनं मागच्या 2 मॅच मध्ये सपाटून मार खालाय 49, परंतु या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय पॅडी. कौतुक करावं लागेल, परंतु आयलेशच्या जवळून चेंडू निघून गेलाय. फरार, सीमा पार, चौकार. अडतीस या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. नवीन आलेला बॅट्समन सौरभ कोहली ठोकतोय चौकार. पुन्हा अगोदरच बॅट फिरले गेले आणि पॅडीनं स्लोवर बॉल फेकला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. संघाची धावसंख्या धावफलकावर थांबली जाते ती 38 या आकड्यावर. 4था ओव्हर सुरू आहे. कमी धावसंख्या थोडीशी पाहायला मिळते मैदानावर बॅटिंग करत असताना सौरभ आणि आकाश. आणि सौरभनं हा वायडिश लॉंग ऑफला मनगटी ताकदीचा फटका ठोकला होता, मात्र तिथेच झेल होता. झेल तो सुटलाय. चेक केलं जाईल ऑन स्क्रीनवर. षटकार आहे की नाही किंवा बाउंड्री टच आहे की नाही, पाय ते तपासलं जाईल ऑन स्क्रीनवर. आपण पाहूया. फिल्डर्स आहे सीमा रेषेच्या अगदी जवळ. ओ माय गॉड, थोडस डिफिकल्ट डिसिजन आहे. पाहिलं जाईल, तपासलं जाईल. तर तिसरे अंपायर शशी मेहर चेक करतीलच. हा, पाय टच आहे की नाही ते पूर्ण तपासलं जाईल ऑन स्क्रीनवर. डिफिकल्ट डिसिजन आहे. हाताला लागून बॉल तर उडालाय, त्यानंतर मात्र पाय सीमारेषेच्या बाहेर गेलाय नक्की, परंतु बॉल त्याच्या हातातून उडालाय हे चित्र स्पष्ट होईल ऑन स्क्रीनवर. क्षेत्ररक्षक ऋषिकेश त्या ठिकाणी आहे. डेफिनेटली त्यानं उडी मारली आहे, परंतु पाय तर सीमारेषेच्या बाहेर गेलाय, परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटलाय त्यावेळेस हवेमध्ये असताना. सेफ आहे, अर्थातच बाउंड्री किंवा षटकार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये निर्णय आलाय. सेफ बॉल आणि इथे मिळेल
एकच धाव, कारण आकाश मडवी त्या ठिकाणी होता नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा ओव्हर चेंज आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. चार बाद 39 धावा, 4 ओव्हर. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर, हाणामारीच षटक, अंतिम षटक. त्याच्या समोर पुन्हा एकदा सज्ज सौरभ कोहली. आता हाणामारी करावी लागेल, विस्फोटक बॅटिंग करावी लागेल, परंतु इथे विस्फोटकपणा थांबवलंय गोलंदाज पियुषनं. पहिल्या बॉलवर कॉड बिहाइंड द विकेट प्राप्त केलाय सौरभ कोहलीचा विकेट. खेळ खेळ मांडला. पाचगाव प्रीमियर लीगचा हा खेळ मांडलेला आहे. मी म्हणेन चिलगर क्रीडांगणावर लास्ट ओव्हर बाकी आहे. आता संघर्ष करावा लागेल गौरी स्पोर्ट्स उलवा टीमच्या अगेन्स्ट गणराज स्पोर्ट्स उलवे टीमला, कारण तुमचा संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, संघर्ष नाही. अंतिम निकाल काय असेल या मॅचचा, कारण महत्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. जो जिंकेल त्याचा पाचगाव प्रीमियर लीगचा प्रवास सुरूच राहील, परंतु जो हारेल ना त्याचा प्रवास समाप्त होईल. तो या स्पर्धेतून या लीग मधून बाहेर जाईल. अंतिम 5 बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. यस, व्हाईट बॉल. आकाश मडवी नॉन स्ट्राईकला आहे. जास्तीत जास्त आकाश मडवीला स्ट्राईक द्यावी लागेल. मागच्या मॅच मध्ये आकाश मडवीनं काय जबरदस्त हार्ड हिटिंग केली होती, मोठमोठे फटके खेळले होते. मात्र आकाश मडवी 5व्या क्रमांकावर आला. त्यांनी त्याच्या वाटेला आतापर्यंत 2च बॉल मिळालेत. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला मिळणे गरजेचं आहे. धावसंख्या फार कमी आहे, 40 धावा आहेत. त्यामुळं आता या येणाऱ्या 5 बॉल मध्ये धावसंख्या वाढवावी लागेल गणराज स्पोर्ट्स उलव्या टीमला. किमान 55 येणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय भावेश खारकरचा हा खास कर षटकार. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल षटकार आलाय. पुन्हा आता हा थोडासा मिस्टाइमिंग स्ट्रोक आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक. हो, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. आकाश सांगते आता मला मीच खेळेल, कारण गरज आहे आता त्याच्या खेळीची. षटकार आलाय. त्यानंतर सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. 3 चेंडूंवर 2 षटकार जरी मारले आकाश मडवीने ना, तरी त्याला विशाल मडवी यांच्याकडनं 3000. क्या बात आहे. 2 षटकार जरी आले ना 3 बॉलवर, तरी 3000 कॅश जमा आहे, कॅश जमा आहे. ओ, एक तर आलाय की काय, हवेमध्ये आहे. उंची जास्त, लांबी कमी. कॅच ड्रॉप. अजून संधी आहे. हवेच्या मुलं चेंडू थांबलाय. आकाश हार्ड लक, हार्ड लक म्हणावं लागेल. हवेचा ओघ आहे तिकडे उलट दिशेनं, त्यामुळे चेंडू थांबला गेला. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 49, 49 रन. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 49 धावा धावफलकावर. आकाश मडवी ऑन स्ट्राईक. 2 षटकार ठोकले तरी बक्षीस, परंतु फुलटॉस बॉल पुन्हा. आता हे आता बरोबर हातामध्ये झेल पकडला जातोय. आकाश मडवीच्या खेळीचा होतोय अंत. लास्ट बॉल, 49 धावा.
क्या बात आहे बाला डान्स. सागर मडवी अजून बॉल कधी अडवणार. 4,000 रुपये बक्षीस आहे आता विशाल मडवी यांच्याकडनं. लास्ट बॉल, लास्ट शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता सनी कोळी येतोय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल वर काय होणार. हा कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये नो डाऊट. चेंडू सरळ जातोय अगदी निर्जन स्थळातून सीमा पार शेवट गोड करणारा टोला. धावा होतील 4 गोळा. संघाची धावसंख्या एकूण 53. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 54 धावांचं आव्हान. आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल परंतु हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणार. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे विशाल दादा मडवी यांच्याकडनं 2 कॉमेंटेटर आणि 1 स्कोरर यांच्यासाठी 1500 रुपये म्हणजे प्रत्येकी 500 बक्षीस. विशाल मडवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे. हा तरी जमलं असतं. म्हणजे आज संध्याकाळची सोय झाली विशाल दादा. तर थँक्यू सो मच. धन्यवाद आमचे चेतन स्वामी. चेतन स्वामी तर नक्कीच दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आयुष्यात पुन्हा एकदा सांगतोय की सगळं हरलात तरीच चालेल परंतु हिम्मत कधीच हारू नका. ही हिम्मत तुम्हाला मी देतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. या उत्तरार्धामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल, कोण जाईल पुढे, कोण जाईल या स्पर्धेच्या बाहेर, हे मात्र आपण पाहूया. या उत्तरार्धामध्ये ऐकूया पुन्हा एकदा आवाज असेल आमचे साथी समालोचक चेतन स्वामी यांचा. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय, रजा घेतोय. या 3ऱ्या दिवसामध्ये ऐकूया चेतन स्वामी यांचा आवाज. तेरी मोहब्बत में कडे आपण पाहताय शेवटची अंतिम मॅच गणराज स्पोर्ट उलवे त्याच्या विरोधात एक संघ. परंतु आज मात्र नक्कीच अंतिम फेरीमध्ये एक संघ दाखल होईल ह्यात मात्र शंका नाही. 30 बॉल आणि 54 धावेची गरज टीम आपण पाहिली असेल गौरी स्पोर्ट उलवे संघाला. आणि आत्ताच जवळजवळ त्यांचा 1000 रुपयाचा पारितोषिक आमच्या कॉमेंट्री पॅनलला, त्याचबरोबर 500 रुपयाचा पारितोषिक आमच्या स्कोरर गुणलेखकांना नक्कीच आमच्या प्रणयाला आल्यात. त्यांच्यामध्ये नक्कीच मी सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतोय. विशालदादा मडवी उलवे एक दमदार व्यक्तिमत्व. कशानं म्हटलं तर आज क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंमध्ये नक्कीच लावले ते पैसे, परंतु आज एक अगलं वेगळं पारितोषिक हे समालोचक आणि गुणलेखकामध्ये नक्कीच लावले गेलेत. ते आमचे विशालदादा मडवी उलवे यांच्याकडून नक्कीच आपले. हेच उलवे म्हटलं की प्रचंड खरं तर प्रेम. मग समालोचक असो, पंच असो किंवा गुणलेखक, त्यामध्ये रॉयल स्पोर्ट उलवे आपण स्पर्धा पाहिली. डे नाईट ती स्पर्धा आपण नक्कीच कव्हर केली होती. त्यामध्ये
तुषार दादा उलवे गावचे खरतरी दमदार व्यक्तिमत्व, त्यांनी सुद्धा एक आगलं वेगळं पारितोषिक लावलं होतं. त्यामध्ये 1000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आमच्या गुंडलेकर प्रणयने मात्र नक्कीच पटकावतं. गेम इज ऑन, बॅक टू क्रिकेट. आपण पाहताय काउंटडाऊन सुरू, शेवटचा अंतिम मॅच. 3, 2, 1 लेट्स प्ले. समोर स्ट्राईक गेन वरती प्रदीप कारकर, नॉन स्ट्राईक गेन वरती बंटी लोडकर, बॉल ट्रॅक वरती चंदन मडवी. पहिलाच बॉल चॉप केला, अक्षरशः बॉलला कापला गेलाय. सिंगल मिळाला, क्विक सिंगल. धोक्याची घंटा वाढली असती. एकच मिळाली या बॉल वरती सिंगल. दामात्र की स्वतःच आणि टीम आपण पाहिले असेल गौरी स्पोर्ट उलवे संघाचं खातं ओपन केलंय. एक धाव मिळाली या बॉल वरती, अकाउंट ओपन केलाय. टीम आणि स्वतःच प्रदीप कारकर या मॅच मध्ये 54 करायचे आहेत. ची गरज. सिंगल तर ऍड झाली. बंटीचा हात अडाका, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. डबलचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात. 54चं हे टार्गेट जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये दाखल होईल. एका ट्रॉफीचा हकदार, एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाईल. पण दोन्ही टीम उलवे आपण पाहत आहे. गौरी स्पोर्ट उलवे आणि गन्ना स्पोर्ट उलवे. बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहत आहे. ओ वेगवान प्रचंड वेग, अक्षरशः वेगानं बीट केलाय. पॉइंट ट्रॅक होते पाहता चंदन मडवी. आज चंदनने खर तर कमालीची फलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. 84चं खर तर टार्गेट, त्यामध्ये 47 धावा 11 बॉल मध्ये एकट्याने ठोकल्या होत्या. तोडफोड फलंदाजी मैदान मध्ये केली होती चंदन या नावाने. चंदन आज बरसला असं म्हटलं तरी अवघड नाहीये. पहिल्या मॅच पासून त्या अंतिम मॅच पर्यंत चंदनचा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय. ओ प्रतिफटका, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेटची संधी. सचिन पाटील चुकी होणार नाहीये. विकेटचा पतंग, धक्का क्रमांक 1 बंटी डोलकर बॅक टू द आउट. स्वराज्यासाठी लढले माऊले. एक दिवस आली ती सुंदर पहाट सकाळी. कडे चमचमाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, असा एक चित्र विचित्र वातावरण भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात. जन्मले किती वाद करणार होती मुघलांचा नायनाट. मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, शहाजी वारसाचा करतर आपण पाहिले असेल. अखंड हिंदुस्थानाचा एकच दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण नक्कीच ऐकलं. त्रिवार महाचा मुजरा करून आपण नक्कीच बोलूया मॅच कडे. पहिली मोठी विकेट, मोठा ब्रेक थ्रू आपण पाहिजे असेल. मोठी एक बिग विकेट गॉन असं म्हटलं तरी अवघड नाही. कारण बंटी डोलकर आज चमकला होता, पण तो अंतिम क्षणी आज मात्र नक्की दमचक झाली आहे. शेवटच्या अंतिम क्षणी या अंतिम मॅच वरती चंदन मडवीचा तर कर आज फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये नक्कीच राहिलाय. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. धावाला धपटला होती फक्त 3 आणि 1 विकेट. तीन धावा. चंदन मडी ऑन ट्रॅक, तर समोर फलंदाज नवीन अश्वित खारकर. त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळवते अश्वित खारकर. तोच मात्र नक्कीच इनेट नंबर 33 क्रमांकावरती पाहते आपण. चला स्पीडअप करा. चला शेवटचे 2 बॉल नक्कीच समोर आपण पाहताय अश्वित खारकर याला. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नक्कीच पाहताय. राईट मोड द विकेट. होल्टी पल्टी पाठीमागे बॉल थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप रिजन मध्ये त्या ब्रॅस्किंगला टच करत बॉल आउट ऑफ द पार येतोय. आल्याला चौकार.
मास्तर सुपला शॉट पाहायला मिळाला. देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं तरी अवघटना नाहीये. आल्याला पहिल्याच बॉल वरती 4 धावेने अकाउंट ओपन केलाय. अश्वित खारकर या खेळाडूनं जबरदस्त फटकेबाजी 7 लागल्या. चौकाची गरज होती. शेवटचा बॉल इनसाइड आउट आणि आउट ऑफ द ग्राउंड. बॉल चाललाय भाग मिल्का भाग. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल गोळीच्या वेगानं फरार सीमारेषा पार आणि ती बॉल वरती 4 येतोय चौकार. उद्या जवळ 17 तारीख शनिवारचा दिवस आपण नक्कीच पहिला सामना खेळणार आहोत. MD खारकर प्रतिष्ठान उल्वे त्याच्या विरोधात खेळणार संघ निधी स्पोर्ट तरगर उल्वे. दोन टीमचे कॅप्टन विनंती करतो 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. 9:15 वाजेपर्यंत कम्प्लीट बॉल पडणार यात मात्र शंका नाहीये. दुसरा मात्र नक्कीच असेल विजेता. चला या टीमने मात्र नक्कीच विनंती करतो MD खारकर प्रतिष्ठान उल्वे आणि निधी स्पोर्ट तरगर उल्वे दोन टीमचे कॅप्टन हा आमचा आवाज आणि साईप्रीत लावीच्या इव्हेंट माध्यमातून नक्कीच आपण ही स्पर्धा पाहताय. विनंती करतो उद्या 9 वाजता रिपोर्टिंग कंपल्सरी करणं गरजेचं आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आपण नक्कीच पाहताय. पाचगाव प्रीमियर लीग 2025-26 धारा. हे अक्षय मात्र्यांनी प्रतिष्ठान पाटील उल्वे गावचे ह्याचं कॅप्टन सर सेनापती. उद्या मात्र नक्कीच 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायच्या हे लक्षात ठेवा. व्हॉल्यूम मॅच कडे धावा लागणार होती. 11 1 विकेट 1 षटक मात्र नक्कीच झालाय. 11 धावा 1 विकेट 6 बॉलचा खेळ संपलाय. जास्त खरं तर रिक्वायर रनने नक्कीच चालायचा होता. ती खरं तर पल्ला गाठाना पाहायला मिळतोय. टीम गौरी स्पोर्ट उल्वे संघ 1 ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर आकाश मडवी उल्वेचा खरं तर याच गावातला याच मातीचा सितारा ज्याने अनेक मात्र नक्कीच मैदान गाजवलीत. परंतु आज आपल्या टीम साठी आपल्या गावाच्या नावासाठी आणि गौरी स्पोर्ट उल्वेसाठी चांगला खेळ करावा लागेल. हो फटका प्रतिभा आहे. पॅडी थांबेल मग तो पॅडी कसला लॉंग अँड स्ट्रॉंग बिग हिट लेट पण थेट उशिरा का होईना फटका आलाय थेट षटकार. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलाय आकाश माडवी. ओ फुलटॉस हलक्यातनं ग्लास केलाय. कव्हरच्या दिशेने मात्र नक्कीच फटका सजवलाय. सिंगल मिळाली या बॉल वरती 6 नंतर सिंगलला खेळ तर प्राधान्य दिलाय. प्रत्येक बॉल वरती षटकार चौकार नाहीये तर सिंगलने सुद्धा टीम जिंकू शकते हे सांगणारे मात्र नक्कीच आपण पाहतोय प्रदीप खारकर पॅडीची फलंदाजी. चांगले फटकेबाजी 19 लागल्यात. 1 ओव्हर 2 बॉल. पहिल्याच बॉल मध्ये धमाका. राऊंड द विकेट. आठव्या पाटने फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक जेलची नामी संधी पकडलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपवलाय. ज्या खेळाडूने चौकात ठोकले ते 2 तोच अश्वित खारकर. बॅक टू द आउट. मोठी विकेट गॉन. तर मी भालचंद्र मडवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते चेतन स्वामी याचा सत्कार करूया. कारण लक्ष थोडं राहून गेलं होतं. चेतन स्वामी समालोचक केलवणे गावचा हा सुपुत्र आहे आणि पहिला कॉल मला वाटतं रॉयल स्पोर्ट्सच्या ज्या स्पर्धा होत्या त्यावेळेला चेतन उल्वे नोडमध्ये आला होता आणि तिथं सर्वांना त्याची कॉमेंट्री आवडली. आणि त्यानंतर उल्वे नोडमध्ये बऱ्याच अशा स्पर्धा आहेत का त्या स्पर्धामध्ये चेतन स्वामी याला समालोचन करण्यासाठी बोलवलं जातं. त्याच्या आवाजामध्ये एवढा जोश आहे ना मित्रांनो की खेळणाऱ्याला एवढा कॉन्फिडन्स येतो ना की फलंदाज गोलंदाज अगदी ऊर्जेने खेळत असतो. त्यात चेतन स्वामी या मराठीचा जबरदस्त समालोचक भारदास समालोचक याचा इथं यथोचित मान सन्मान केला जात आहे. भालचंद्र मडवी याच्या शुभ हस्ते तो सन्मान. थँक्यू व्हेरी मच चेतन. आपण इथं सेवा दिल्याबद्दल धन्यवाद.
18 लागले डायरेक्ट हिट हो बाल बाल बचवलेत असं म्हटलं तरी अवघटना नाही या 1 किंवा 2 सेकंदामध्ये नक्कीच जर पाठी राहिला असता किंवा थ्रो वेगाने आले असते कारण थोडा लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं निर्णय काहीतरी वेगळा असता अजूनही विकेटची तर संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही या पण स्ट्राईक एंड वरती एकटा लढतोय असं म्हटलं तरी अवघटना नाही वाघ एकटा लढतोय टीम आपण पाहिले असेल गौरी पोर्ट उल्वे संघाचा हो धमाका स्लॉट मध्ये आला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क आपल्या टप्प्यामध्ये आलं की थेट कार्यक्रम करणार हीच तर रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये प्रदीप खारकर पॅडीची फलंदाजी प्रदीप खारकरचा हा वार बॉल सीमा पार पॅडी चमकतोय अंतिम मॅच मध्ये चमकणं गरजेचं होतं आणि ते मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय लेट पण थेट फटका मात्र नक्कीच अप्रतिम खेळतोय ओ पाठीमागे लेगस्टम्पच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून देव ठेवण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये नक्कीच अजून भर पडेल आकाश मानवी आज खरं तर अंतिम बॉल वरती अंतिम षटकामध्ये नक्कीच निराश केला आकाशने 2 षटकार 1 आव्हान तर 2 सिंगल 1 विकेट आल्या परंतु धावा मात्र नक्कीच खूप खर्च केल्यात या षटकामध्ये 26 धावा 26 54 हे टार्गेट सुरुवात दमदार झाली ओ बॅकवर्ड जाऊन कटक्याचा प्रयत्न टॅप केल्या बॉलला सिंगल नाही या अंतिम बॉल वरती फेकला डॉट बॉल 2 षटकाचा वाजविकेट संपतोय धावा लागा धप्पटला मध्ये 26-26 2 विकेट टीम आपण पाहत आहे गौरी स्पोर्ट उल्वे डीजे धन्यवाद डीजे मास्टर चांगला मोटिवेशन सॉन्ग आपण नक्कीच ऐकला हेच मात्र नक्कीच तुमच्या मनात ठेवायला लागेल आणि दोन्ही टीमला खरं चांगला खेळ करावा लागेल जिंकेल तोच जो खरं प्रयत्न त्यांची पराकाष्ठा मात्र नक्कीच काय संघर्ष करेल तो जिंकेल पण तू जिंकेल कोण हा प्रश्न सध्याच्या घडी तरी पडलाय 3 षटकामध्ये तुम्हाला अद्यापही गरज आहे 18 बॉल आणि 28 धावेची गरज 18 मध्ये 28 नवीन फलंदाज आदेशला पाहत आहे आदेश ओ फुलटॉस बॉल पायावरती आदळतोय सिंगल मिळाली या बॉल वरती लेग बाय स्वरूपात 1 धाव सुटली जाईल छोट्या मागच्या सामन्यामध्ये सलामीवर आला होता अंतिम क्षणी खेळ खेळत होता पण तो अंतिम बॉल षटका टोकला होता तो छोट्याला पाहताय आपण ऑन स्ट्राईक प्रदीप खारकर पॅडीला पाहताय आपण 27 धावा 27 2 विकेट अद्याप सामना संपलेला नाहीये टीम फिल्डिंग करा संघ एखाद दुसरी मोठी विकेट या मॅच मध्ये कमबॅक पण तो विकेट पटकावेल कोण हो इनसाइड आउट खेळलाय पॉइंटच्या वरतून फेकून दिलाय बॉल थांबणार नाही गोळीच्या वेगानं पुन्हा एकदा खेळताना अडवला गेलाय 2 धावा कंप्लीट होतील प्रयत्न चांगले आहेत एक सिंगल न खेळता टीमला पुढ्याचं काम पॅडी करतोय लढतोय पडतोय दौडतोय परंतु आपल्या टीम साठी धावा बनवतोय हे महत्वपूर्ण असेल मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय प्रदीप खारकर पॅडी त्याच्यामध्ये नक्कीच किरणजी पाटील सर त्यानंतर ऐलेश मात्रे जेव्हा फुटीबस संघ खेळतो तेव्हा ही मॅच अफलातून फटकेबाजी अक्षरशः चॉप केला बॉलला आणि धाडून दिलाय कव्हरच्या वरतून दन 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 करत सीमा पार अजून एक पॅडीच्या बॅट मधून 4 चौकार
थांबायचं नाव घेत नाहीये. फक्त न फक्त चौकार षटकांची आतिषबाजी करणारा पॅडीला आपण पाहताय. 33 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. ओ टॅप केलाय बॉलला, कट केलाय, सिंगल रनआउटची संधी नाहीये. थोडा फंबल होतोय. सिंगल मिळेल या बॉल वरती. 34 लागल्या स्कोर कार्ड वरती. 4 बॉल अद्याप 2 बॉल येणं बाकी असतील. 14 मध्ये 20, फक्त न फक्त 20 का म्हणतोय, कारण मैदानाच्या आतमध्ये हा पॅडी मात्र नक्कीच उपस्थित आहे. आणि ऐलेश मात्रे मागच्या सामन्याचा हिरो, काय फटकेबाजी केली होती. जवळ 15 बॉल मध्ये 40 धावा, 7 षटकार, 1 चौकार. बॅकफुटला जाऊन पुढे घ्यायचा प्रयत्न होता, अक्षरशः फिरून केलाय. काउकॉर रिझर्व मध्ये काय तर फिल्डर आहे. सिंगल मिळेल या बॉल वरती. सचिन पाटील एक उत्तम गुणलेखक म्हणजे ओळख या परिसरामध्ये सातत्यानं नक्कीच आपण पाहतोय. सिंगल मिळेल या बॉल वरती. 35 धावा आता स्ट्रायकर वरती पॅडीला पाहताय. अंतिम बॉल, चांगला षटक, 1 चौकार खाल्लाय, परंतु धावा मध्ये नक्कीच खर्च केल्यात. ओ हलक्या त्याला ग्लास केलाय, सन्मान दिला या बॉलला. सचिन पाटील पुन्हा दत्ती दिशा. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. 18 बॉलचा खेळ संपला गेलाय. धावा लागला पटला वरती. 36, 2 विकेट करायचे आहेत. 12 मध्ये 18 डिझाईन. ची 18 धावा. वन ट्रॅक वरती कोणता षटक मध्ये नक्कीच कोण गोंधळ घेऊन येईल. भावेश खारकर एक मॅजिकल स्पेल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल, परंतु तो भावेश खारकरला पाहत आहे. एक मॅजिकल स्पेलची खरं तर गरज आहे. आणि जे काम केलं होतं मागच्या सामन्यामध्ये, 1 षटक फेकलं, 2 धावा, 2 विकेट, तेच करावं लागेल या मॅच मध्ये. कमबॅक करायचं असेल तर सामना अडचणीत सापडला असं म्हटलं तरी अवघड नाहीये. 12 मध्ये 18 धावेची गरज. ऑन अ स्ट्राईक सलामी वीर एखादी झुंज देतोय, एकटा मात्र नक्कीच वाघ लढतोय. प्रदीप खारकर पॅडीला आपण पाहता. नॉन स्ट्राईक एन वरती आदेश छोट्या तर बॉल ट्रॅक वरती. मागच्या सामन्यामध्ये 2 विकेट, 2 धावा पटकावणारा भावेश खारकर ऑन अ स्ट्राईक. 34 षटक, 12 मध्ये 18. चांगला षटक फेकेल की प्रदीप खारकर या षटकामध्ये वार करेल. हो फुलटॉस बॉल, अप्पर कट गेलाय, बॉल चाललाय फाईन लीगच्या वरतून आउट ऑफ द पार्क. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलाय 4 धावेनं 22 चौकार. अकरा बॉल 14 धावेची गरज. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलंय भावेश खारकर या खेळाडूचं. चांगला फटका, सुपला शॉट, त्या दिशेने खेळायचा प्रयत्न. सिंगल मिळेल, दुसरीचा पलटवार होईल का? नाहीये. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. फिल्डर तैनात होते तर डीप मिड विकेटला. आकाश मडवी याच गावाचा गद्दार हा सितारा. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. चुरशी सामना नक्कीच आपण पाहताय. गौरी स्पोर्ट उल्वे आणि गणराज स्पोर्ट उल्वे दोन्ही गावातील संघ, परंतु आज एकामेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 10 मध्ये 13 स्ट्राईक वरती आदेश छोट्याला पाहत आहे. 11 मध्ये 13 गरजे राईट. 10 मध्ये 13 ची गरज. स्विंग अँड मिस, हे षटक पाहिजे. प्रत्येक डॉट बॉल एखाद्या टीमला मात्र नक्कीच पुन्हा येते या मॅच मध्ये घेऊन येईल, आणि ते मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळतोय. भावेश खारकर पहिल्या बॉल मध्ये 4 सिंगल, पुन्हा एकदा डॉट. आदेश आज मात्र नक्की निराश केला छोट्या या मैदानावरती. 9 मध्ये 13 धावा, 9 बॉल 13 धावा. सामना अद्यापही संपलेला नाहीये. क्रिकेट आहे, हार जीत हे मात्र नक्कीच अजून बाकी आहे. टप्पा बॉल, अख्खू टप्प्याचा बॉल पूल केलाय. ओ थोडा झाला फंबल, त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 येतोय चौकार.
8 मध्ये 9 धावेची गरज. लढता लढता हरलो जरी ची मला खंत नाही. लढा आहे माझ्यासाठी, लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन हे सांगत असताना आदेश आणि टीम आपण पाहताय गौरी स्पोर्ट उलवे संघ. काय फटकेबाजी मैदान मध्ये पॅडी नंतर आता मात्र नक्कीच हात उकळायला सुरुवात केलेत. आदेश या खेळाडूंना जबरदस्त फटकेबाजी. राईट मोड द विकेट. हो फुल टॉस. फटका फसलाय. सचिन पाटील डाऊन द ग्राउंड. चुकी होणार नाहीये. उलवे टीमचा हा सेफ हँड. सचिन पाटील पकडतो जेल आणि चौकात ठोकणारा फलंदाज आदेशचा समतोल केल. अजून एक मोठी विकेट डिझाईन. मस्त 7 बॉल 9 धावेची गरज. तुझ्याकडे बॉल आहे तर माझ्याकडे बॅट आहे, परंतु तुझ्याकडे बॅट आहे माझ्याकडे बॉल आहे हे सांगत असताना भावेश खारकर आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेल मात्र नक्कीच बदलते हे सांगत असताना टिट फॉर टॅट दसा दसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना भावेश खारकरची गोलंदाजी. 50 पहिल्या बॉल मध्ये 4 सिंगल डॉट 4 पुन्हा एकदा पलटवार भावेश खारकरचा पाहायला मिळतोय. 7 मध्ये अद्याप करायचे 9 ऑन अ स्ट्राईक लेफ्ट आर्म बॅट्समन मागच्या सामन्याचा हिरो. 15 बॉल 40 7 षटकार 1 चौकार ठोकणारा लेफ्ट आर्म बॅट्समन. या विभागाची ओळख, या विभागाची खरं तर उलवे टीमची क्रिस गेल रन मशीन ऑफ उलवे टीम. हैलेश मात्रे ऑन अ स्ट्राईक. समोर तेवढ्या ताकदीचा गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये 2 विकेट पटकावतो तोच मात्र नक्कीच भावेश खारकरला पाहत आहे. शेवटचा ती बॉल ओ हलक्यातून ग्लास केलाय. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. या मॅच ची हवा काढणारा चौकार. मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा हा जे गौरव गीते गाती ओ वालुनी पंचरती. तो फक्त न फक्त राजा शिवछत्रपती. त्यांना त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुद्रा. समेकर एवढ टेबल अंतिम 6 बॉल आणि 5 धावेची गरज. चुरशीचा सामना अक्षरशः प्रेक्षकांच्या अंगावरती काटे आणणार सांगला. जबरदस्त मॅच. 6 मध्ये 5 ची गरज. बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही खरं तर गावात संघ आहे, परंतु आज कोणता संघ जिंकेल. गौरी स्पोर्ट उलवे की आपण पाहताय गणराज स्पोर्ट उलवे. 6 मध्ये करायचे 5 ऑन अ स्ट्राईक बॅटिंग. सलामी वीर टक धरून बसलाय. नॉन स्ट्राईक एन मध्ये आल्या चौकात ठोकणारा फलंदाज मागच्या सामन्याचा हिरो हैलेश मात्रे बॉल ट्रॅक वरती. ते धावा वाचवण्यासाठी आपण पाहताय जगदीश नाईक जग्गू याला. द लेजंड ऑफ नक्कीच आपण पाहिलं असेल उलवे टीमचा हा मात्र नक्कीच 40 बसचा खेळाडू. ती दहशत तोच दरारा अद्यापर्यंत कायम ठेवलाय या खेळाडूंना. आज त्याची सुद्धा मात्र नक्कीच भेदक गोंद्याची पण पाहिली. 6 मध्ये 5. पहिलाच बॉल आडव्या बाटण्या खेळायचा प्रयत्न. सिंगल तरी मिळाली. दुसरीचा पलटवर होईल का. सहजरित्या 2 धावा पूर्ण करतील या बॉल वरती. सिंगल आणि डबल नाही तर पुण्याचं काम करतोय प्रदीप पाटील. प्रदीप खारकर माफी असावी. 5 बॉल आणि 3 धावेची गरज. MS धोनी स्टाईलने फटका फिनिश करील की सिंगल डबल ने तर टीमला विजय मात्र नक्कीच प्राप्त करून देईल. 5 मध्ये 3. जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार बनेल, परंतु जिंकेल कोण. दोन्ही टीम उलवी आपण पाहताय. ओ चांगला फटका इन्सर्ट केलाय गॅप मध्ये. विजय चौकार. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश. प्रदीप खारकरची फलंदाजी
पॅडी चमकला आणि गौरी स्पोर्ट उल्वे हा सामना जिंकलाय. वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक टीम गणराज स्पोर्ट उल्वे संघ. हे सागर मडवी खुश कारण का त्याचा पाठचा मत नक्कीच कारण सामना जिंकलाय. बॅटिंग करा टीम या सामन्याचा सामनावीर ज्या खेळून 13 बॉल 33 धावा